गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा आपला मार्ग आणि या चैतन्याच्या मार्गावर चालल्यामुळे राजू आपल्या व्यक्तित्वामध्ये सकारात्मक बदल घडतो. तो कसा? साधना सेवा सत्संग या चैतन्याच्या मार्गावर आपण सतत चालल्यानंतर आपल्या व्यक्तित्वामध्ये परिवर्तन होतं, सकारात्मक परिवर्तन होतं. ते कसं? सतत आपण सतत जी साधना सेवा केल्याने आपली जी विचार प्रणाली आहे ती एकदम सकारात्मककडे जाते. म्हणजे काय, आपण कधी खोटं बोलणार नाही, कोणाला फसवणार नाहीये, हे आपण ऑटोमॅटिक आपल्या मनापासून हे विचार येतात. आपण काय चुकीच्या मार्गावर कधी जाणार नाही, वाईट संगत काही जाणार नाही, जे करायचे ते सकारात्मकच करणार. म्हणजे सत्य बोलणार, प्रामाणिकपणे राहणार, खोटं बोलणार नाही. हे ऑटोमॅटिक सतत साधना केल्याने ह्या गोष्टी आपल्या याच्यात येतात. चुकीचं काही करायची इच्छा होत नाही आपली. मदत फाउंडेशन काय आहे? मदत फाउंडेशन एक ही संघटना आहे. त्या मदत फाउंडेशन आपण हे अशी कार्य करते की आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांतीवर आपण हे कार्य करतो. की मी लोकांना आपण जागृत करतोय. जे लोक असे दारिद्र्य, असे बळजबरी वागतात राहतात, त्यांना आपण जागृत करतो की बाबा तुम्ही उठा, तुम्ही माणूस आहे, तुम्ही इमानदारीने जगा, चांगले कर्म करा, चांगल्या रस्त्यावर चला, वाईट काही करू नका, चोरी खून या गोष्टी तुम्ही टाळा. त्यासाठी मदत फाउंडेशन हा एक लोकांना जागृत करतो आणि विश्वशांतीसाठी आणि काम करायला प्रेरित करते. आरोग्यासाठी मदत फाउंडेशन कसं काम करतं? आरोग्यासाठी मदत, जे आता पेशंट आहेत त्यांना आपण मदत करतो, किंवा एखाद्याकडं आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले किंवा मुख्यमंत्री आरोग्यातून निधी मिळवून त्यांना आपण मदत फाउंडेशन हेल्प करतोय, त्यांना सेवा देतोय. किंवा एखादे गोरगरीब मुलं असतील त्यांना इन्शुरन्स काढून देतोय. त्यातर्फे मदत फाउंडेशन हा त्यांना मदत करतोय. अजून वेगवेगळे हेल्थ कॅम्प घेतले जात आहेत. गरोदर मातांसाठी आयर्न आणि फोलिक ऍसिड पुरवलं जात आहे. नंतर कुपोषित बालकांसाठी बाल आहार दिला जातोय. दर गुरुवारी आपण जे अन्नदान करतो आळंदीला, ते त्याचा काय उद्देश आहे? जे अर्धवट भुकेलेलं आहे त्यांना अन्न मिळावं, त्यांची भूक भागवली जाईल, ही मदत फाउंडेशन आपल्या. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भुकेल्याला अन्न मिळालंच पाहिजे. दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाला खूप जास्त महत्व आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि हे पूर्ण ब्रह्म त्यांच्या मुखात जावं जे अर्धपोटी झोपलेले आहेत, आणि त्यांना त्यांना त्यांची त्यांच्या भुकेचं शमन व्हावं, हा आपल्या मदत फाउंडेशनचा उद्देश आहे. आरोग्य कशासाठी? हेल्थ इज वेल्थ. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जर तुमचं शरीरच व्याधीग्रस्त असेल, जर आजारी असाल तुम्ही, तर तुम्ही काय कार्य करणार? स्वतःकरताही कार्य करू शकत नाहीत, समाजाकरताही कार्य करू शकत नाहीत, धर्माचंही कार्य करू शकत नाहीत, आणि कोणतीच लढाई लढू शकत नाहीत जर तुमच्याजवळ निरोगी शरीर नसेल तर. आणि म्हणून पहिले शरीर, हे शरीर आपली मुख्य संपत्ती आहे, आणि याला व्यवस्थित आपण मेंटेन केलं पाहिजे. ना की उपास तपास करून किंवा पार स्वतःच्या शरीराला झिजवून खंगवून स्वतःच्या शरीराला त्रास देऊन तुम्ही काहीही हासिल करू शकत नाहीत. हे आपल्या मदत फाउंडेशनचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही उपवास तपास करू नका असं त्याचं म्हणायचंय का? नाही. उलट विज्ञान असं सांगतं की आठवड्यातून एक दिवस तरी उपवास केलाच पाहिजे. हे मशीन आहे, या मशीनला काय दिली पाहिजे? विश्रांती. पण अति सर्वत्र वर्जते, अति तेथे माती. अति उपवास करायची पण गरज नाहीये. या शरीराला, हे शरीर कसं आहे? अन्नमय आहे, आणि याला अन्न मिळालं पाहिजे. मग काही लोक उपवास करतात पण एकादशी आणि दुप्पट खाशी, ते पण चुकीचं आहे. ते पण चुकीचं आहे. नाही तर काही साबुदाण्याची खिचडी खाण्याकरता उपवास करतात, वेपर्स खाण्याकरता उपवास करतात.
ते चुकीचं आहे. उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे त्याचा सहवास. भगवंताचा सहवास घडला पाहिजे. आणि मी असं म्हणतो, मदत फाउंडेशनचे कार्यकर्ते दररोज उपवास करतात, दररोज उपवास करतात. खाण्याचा नाही, उप म्हणजे भगवंताचा सहवास करतात. कारण आपण सद्गुरूने दिलेलं नामस्मरण, ते अखंड नामस्मरण करत राहतो. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणजे जेव्हा आपण सगळे कार्य भगवंताला समर्पित होऊन करतो, समर्पण भावनेने करतो, तेव्हा आपलं कर्म हीच आपली पूजा होऊन जाते. कर्म हीच आपली पूजा होऊन जाते. मग सकाळी आपण साधना करावी, दिवसभर सेवा करावी आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग करावा. मग आता साधना काय आहे? कशी साधना करतो आपण? दररोज सकाळी आपण साधना करतो प्राणायामाच्या माध्यमातून, ती कशी करतो? सद्गुरूला स्मरण करून, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणतो ना आपण पहिले. मग काय करतो आपण? पहिला प्राणायाम भस्त्रिका. बरोबर. भस्त्रिकेने काय होतं? चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होतं. नंतर दुसरा प्राणायाम कोणता करतो आपण? कपालभाती. कपालभातीने काय होतं? ही जी प्राणशक्ती आहे ही 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचवली जाते. तिसरा प्राणायाम करतो आपण अनुलोम विलोम प्राणायाम. याच्याने काय होतं? ही जी ऊर्जा आहे ही बॅलन्स होते, बॅलन्स. आणि ही बॅलन्स झालेली ऊर्जा बाह्य प्राणायामाच्या माध्यमातून आपण काय करतो? मूलाधार चक्रातून आज्ञा चक्राकडे तिला डायरेक्शन देतो. आणि जेव्हा ही ऊर्जा आज्ञा चक्रावर येऊन शेवटी आपण भ्रामरी प्राणायाम करतो. आणि भ्रामरी प्राणायामामध्ये आपण काय शिकतो? आत्मपूजा. हे शरीर म्हणजे मी नाही, मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आणि मग हा आत्माभिषेक, या आत्म ऊर्जेचा, या आत्म तेजाचा आत्माभिषेक आपण आपल्याच स्वतःच्या आत्मलिंगावर करून घेतो. याला म्हणायची आत्मपूजा. तो मीच आहे हा भाव जागृत होतो. आपलं शरीर हे भौतिक शरीर नसून ते ऊर्जा शरीर, शिवपिंडी स्वरूप मानून आपण जसा शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, तसा या सकारात्मक ऊर्जेचा अभिषेक आपण स्वतःवरच करून घेतो. याला म्हणायचं भ्रामरी प्राणायाम. आणि सगळ्यात शेवटचा जो प्राणायाम आहे तो ओंकार किंवा त्याला उद्गीत प्राणायाम म्हणतात. आणि उद्गीत प्राणायामामध्ये काय भाव असतो? समर्पण. समर्पण म्हणजे तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. आणि या भावाने जेव्हा आपण इथून निघतो, चैतन्याची प्रार्थना करून आपण जेव्हा इथं निघतो, तेव्हा दिवसभर तुम्ही काहीही काम केलं म्हणजे डॉक्टर असेल तर त्याने पेशंट तपासले, इंजिनियर असेल तर त्याने घर बांधलेत, पुलं बांधलेत, कोणी अजून गृहिणी असेल तर घरादाराची सेवा केली, जो कोणी जसं काही असेल तर एखादा लेखक असेल तर त्याने चांगलं लिखाण लिहिलं की जे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, कोणी एखाद्याने कविता केली, जो जे काय करेल ते. पण ती काय होऊन जाते? सेवा होऊन जाते. कारण ती करताना त्याचा भाव असतो गण गण गणात बोते, चराचरात परमेश्वर. आणि मग तो कोणाचीही ईर्ष्या करत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही, कोणालाही कमी लेखत नाही. आणि आपोआपच असा जर तो वागायला लागला तर त्याचं व्यक्तित्व कसं होऊन जातं? कसं होऊन जातं? इतरांकरता आकर्षक होऊन जातं. इतरांना असं वाटायला लागतं की यार हा खूप चांगला पोरगा आहे, हा खूप चांगला माणूस आहे, खूप सुधारलाय आणि त्याच्या जीवनात समृद्धी आहे, त्याच्या मानसिक जीवनात शांतता आहे, त्याच्याजवळ बँक बॅलन्स पण आहे. आणि हे सगळं दिसायला लागलं समाजात तर समाज विविधतेने नटलेला आहे. समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि समाजामध्ये काही सापासारखे पण लोक आहेत, काही सापासारखे पण लोक आहेत. आता एक साप होता, एक साप, आणि त्याला एक काजवा दिसला. बिचारा काजवा चमचम चमचम चमकत होता.
आणि या सापाने बरोबर नेम धरून त्या काजव्यावर झडप घातली. पण आता काजवा सावध होता. जशी त्याची झडप आली कोणाची, सापाची, तसा तो काजवा पटकन उडून गेला. पण त्या काजव्याला आश्चर्य वाटलं की यार, एवढा मोठा हा साप आणि मी एवढासा चिल्लर, आणि बरं मी खाल्लं, याने मला खाल्लं तर काय आहे, माझ्या अंगात तर काही मांस नाही, काही नाही, याला काय खूप याला ऊर्जा मिळणार आहे का माझ्यामुळे, खूप याला शक्ती मिळणार आहे का. आणि म्हणून तो उडून वर गेला, लांब गेला. पण लांबूनच त्याने त्या सापाला विचारलं, साप दादा, मी तर तुझं काही त्रास दिला नाही, तुला तुला काही छेडलं नाही, तुझ्या घरी येऊन तुझ्याकडे काही भाकरी मागितल्या नाही, मी माझा बसलेलो होतो, तू खुशाल मला खाऊन टाकायला माझ्यावर झडप घातली. आणि बरं ठीक आहे बाबा, तुझं अन्न आहे म्हणून तू खाल्लं, पण मग काय आहे, माझ्यात काही नाही ना रे, काहीतरी जरा तुझं अन्न काय आहे, बेडूक बघ, उंदीर बघ, एखादा पक्षी, कबूतर बिबूतर बघ, या माझ्या एवढ्या याच्याने काय होईल. तर सापाने उत्तर खूप दिलं. तू म्हणतोय ते खरंय म्हणे, तुझ्या चिल्लर बॉडीने माझ्या शरीराला काही ऊर्जा मिळणार नाही, पण तुझं चमकतोय ना म्हणे, ते मला आकर्षित करतंय. विषय लक्षात आला की नाही. जसं तुमच्या व्यक्तित्वामध्ये सकारात्मक बदल घडेल, जसे तुम्ही चमकायला लागाल, तसे समाजातले साप तुमच्यावर झडप घालतील. नीट समजून घ्या मला काय म्हणायचंय. हे साप झडप घालतील आणि अशा वेळेस या सापांपासून सावध राहणं गरजेचं आहे. या नकारात्मक लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे, जे विनाकारण ईर्ष्या करतात. काही काही लोकांना काही घेणं नाही देणं नाही, काही घेणं नाही देणं नाही, म्हणजे कशाबद्दल गुराळ सरवत बसतील आणि कोणाला काय कोणाबद्दल काय ईर्ष्या त्यांच्या मनात उत्पन्न होईल हे सांगू नाही शकत. तुम्ही जस्ट चर्चा करून बघा, 4 लोकांमध्ये जाऊन बघा. जनरली अनलेस अदरवाईज प्रूव्ड, जर 2-3 बाया एकत्र आल्या तर जर गप्पा मारत असतील ना, त्याचं बरं आहे बरं का, त्याने आता नवीन गाडी घेतली, भलता स्टाईल मारतो तो, त्याचे ते चष्मा, ते रिबॉकचे शूज, आणि तो शायनिंग मारतो. तिचं तिचं तिचा नवरा चांगला आहे, कमवतो ना भरपूर. या बायांच्या गप्पा असतात. आणि अनलेस प्रूव्ड अदरवाईज जर माणसं एकत्र आले तर माणसं काय, भारी चालते ती मस्त आहे ती, अरे जाऊ आपण पिक्चरला जाऊ, अरे काय किती पैसे. म्हणजे वैभवाच्या गप्पा, स्त्रियांच्या गप्पा, ह्या गप्पा टप्पा हा माणसांचा विषय राहतो आणि हा स्त्रियांचा विषय असतो. जनरली म्हणतोय मी, जनरली. आणि ह्या सगळ्यांपासून जो खरा साधक आहे, तो कासवासारखा असतो. कासवासारखा म्हणजे काय, बने रहो पगला, काम करो अगला. कासवासारखा तो, त्याची हे सगळ्या फालतू गोष्टींमध्ये, बरं याच्यात फक्त ऊर्जा वाया जाते, अरे आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे पण माहिती आहे की माय टाइम इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. कुठल्याही फालतू गप्पा टप्पांमध्ये टाइमपास न करता आपलं काम करत राहणं, सतत काम करत राहणं, सकारात्मक काम करत राहणं. पहिले स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कोणाची, स्वतःची, आपल्या स्वतःची. जर माझ्या मनात काही इच्छा असेल तर ती पूर्ण काय गावातले लोक करतील का, मला त्याच्यासाठी पुरुषार्थ करायला लागेल. आणि जेव्हा माझा पुरुषार्थ आणि भगवंताची कृपा एक होऊन जाते, तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा चमत्कार नाहीये, दिस इज प्युअर सायन्स, दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. पण 99% लोकांना कळत नाही, आणि हे लोकांना समजावून सांगण्याचं कार्य हे मदत फाउंडेशन चाकण करत आहे. विषय समजला की नाही. आता किती लोकांना समजेल, अरे समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काहीच न करण्यापेक्षा जे आपण अशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे सकळ जन. आणि मला माहितीये मी तो साप नाहीये, लक्षात घ्या, मला माहितीये मी तो साप नाही, मी कोणाला त्रास देत नाही, कोणाला त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. हे पहिले आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. नाहीतर कोणी आरे म्हटलं का लगेच कार्य म्हणायला गेला नाही. पण याचा अर्थ असाही नाही, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हालू काठी. हा पण दृष्टिकोन आपला असला पाहिजे. नाहीतर मग तर हलकी वडांग पाहून कोणी बी पाय देईल. विषय लक्षात आला की नाही.
हलकी वळण पाहून कोणी पण पाय देईल. आणि याच्यात बॅलन्स राखणं, याच्यात समतोल राखणं, यालाच म्हणतात जीवन जगणं. आणि असं जीवन जगायला शिकवतं ही आपली गुरु परंपरा. आणि या गुरु परंपरेच काम, एक नाव दिलं चाकणला. चाकणच्या हे ज्ञान माझं नाहीये, लक्षात घ्या. हे जे ज्ञान आहे हे गुरु परंपरेतून आलेलं ज्ञान आहे, हे अध्यात्माचं ज्ञान आहे. तुम्ही कुठलाही एनलायटन्ड माणूस, एनलायटन म्हणजे काय, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती घ्या आणि त्याचं जीवन चरित्र वाचा आणि त्याने कसं जीवन जगायला पाहिजे ते सांगितलेलं बघा. सगळे लोक एकच सांगतात. कोणी साधू सांगतो का की त्याचं तंगडं मोडून टाका? कोणी साधू सांगतो का तिथं चोरी करा? कोणी साधू महाराज सांगतात का तिथं दरोडे टाका? कोणी साधू महाराज सांगतात का की याचा खून करून टाका? अरे नाही. मग तरी या आजूबाजूला समाजात चालूच आहे नाही सगळ्या गोष्टी. आणि ह्या अंधारातला प्रकाश म्हणजे खरा साधू. आणि हे साधुत्व आपल्यात प्रकट व्हावं याच्यासाठी दररोज आपण साधना करतो. दररोज आपण साधना करतो. साधना करून सेवेच्या मार्गावर चालतो. आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग. सत्संग म्हणजे काय तुम्ही सांगा. सत्संग म्हणजे काय? तन मन धन जोरात. तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे हे मेरा. सत्संग म्हणजे समर्पण. रात्री झोपायच्या आधी जे काही झालं असेल, जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं कोणाचं तरी मन दुखावलं जातं व्यवहारामध्ये, होऊ नये पण कधीतरी होऊन जातं. तर रात्री झोपायच्या आधी काय म्हणतो आपण? भगवंताची चराचरात परमेश्वर आहे मला माहितीये, पण चुकून माझ्याकडनं त्याचा अंतरात्म्याला दुखावलं गेलं, त्याला त्रास झाला असेल, त्याबद्दल मी भगवंताची क्षमा मागतो, सद्गुरूची क्षमा मागतो. कारण चराचरात परमेश्वर आहे ना. गणगण गणात बोते आपण म्हणतो ना. मग जर आपण एखाद्याच्या अंतरात्म्याला दुखावला असेल, एखाद्याला मुद्दामून त्रास दिला असेल, तर कुणाला त्रास दिला? भगवंतालाच त्रास दिला. आणि म्हणून आपण भगवंताची क्षमा मागतो आणि सगळं काही समर्पित करून भगवंताच्या चरणावर सगळं समर्पित करून टाकतो. काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा. आता तन मन धन जो कुछ है सब तेरा हे सगळं तर आपण समर्पित करून टाकतो. तुम्ही म्हणतात मग दिवसभर कमवायचं कशा करता? जर सगळ्या समर्पितच करून टाकायचंय तर कमवायचं कशा करता? अरे असंही आपण बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही. मैं और मेरा त्यागो घर नहीं. एक दृष्टांत सांगतो. एक माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षा थोडासा माझ्या पप्पांसारखा माणूस होता. आणि त्यांचा मुलगा माझ्यासारखाच होता. त्यांच्या घरात बोलणं चालू होतं की आता आपण काय करू, हे घर विकून टाकू आणि दुसऱ्या घरात नवीन घर वगैरे बांधून झालं होतं. हे जुनं घर जे आहे आपलं विकून टाकायचं. जुनं घर चांगलं बांधलेलं होतं वडिलांनी, आणि हे विकून आपण नवीन घरात राहायला जाऊ अशी घरात चर्चा चालू होती. आणि एके दिवशी अचानक सकाळी त्याच्या जुन्या घराला आग लागून गेली, जोरात आग लागून गेली. आणि त्याचे पप्पा गेलेले होते मॉर्निंग वॉकला, येऊन पाहतात तर घरात मोठ्या मोठ्या ज्वाळा आणि मोठं पूर्ण जळून गेलं. गेलं रे लागले छाती पिटायला, लागलं बोंबलायला, लागलं रडायला जोरात. तेवढ्यात शेजारचा माणूस आला. त्यांनी सांगितलं, अहो काय नाही म्हणे, कालच त्याचा व्यवहार होऊन गेलेला आहे म्हणे. आता ते जे पिटणं होतं ना, लगेच चेहऱ्यावर रडू जे होतं ना, ते लगेच काय झालं, हसायला लागून गेले. ते जे बरं झालं आपलं काही गेलं नाही, विकलं गेलं होतं, व्यवहार होऊन गेलाय काल. आणि ते मस्त हसत होते आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. तेवढ्यात पोरगा आला धावत, पप्पा अहो आपलं घर जळतंय, तुम्ही काय हसताय? ते काल व्यवहार होऊन गेला ना. अहो नाही, काल फक्त व्यवहार झाला होता, आज ऍडव्हान्स मिळणार होता. आता परत बोंबलायला लागले, परत छाती पिटायला लागले. सांगायचा मुद्दा काय, घर तेच आहे, माणूस तोच आहे, फक्त हे माझं नाही म्हटल्याबरोबर चेहऱ्यावर हसू आलं आणि माझंच आहे म्हटल्यावर परत रडायला लागले. याचा अर्थ काय? निमित्ताचा धनी निर्मिलासे प्राणी, माझे म्हणून तोही वाया गेला. आणि म्हणून आपले साधू संत काय म्हणतात, मैं और मेरा त्यागो घर नहीं.
आपल्याला घर सोडून जायची गरज नाहीये, पण हे माझं, हे घर माझं, ही बायको माझी, हे पोरं माझे, ही नोकरी माझी, ही गाडी माझी, हे बँक बॅलन्स माझा, हे माझं 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 म्हणून याला रिव्हर्स करण्याची प्रोसेस म्हणजे सत्संग, म्हणजे सत्संग. आणि या सत्संगातूनच निसंगत्व येतं, निसंगातच निश्चल तत्व प्रकट होतं, आणि निश्चल तत्वातच काय आहे, मुक्ती आहे, जीवन मुक्ती आहे. आणि जीवन मुक्ती, आता एकाने विचारलं, माझं घर तर एकदम चांगलं चुरून आहे, माझी बायको सुंदर आहेत, मला मुलं आहेत, माझ्याकडे बँक बॅलन्स पण आहे, मला कशाची कमतरता नाही राजू, मग मला मुक्ती कशाला पाहिजे? अरे मुक्ती हा आपला खरा इसेन्स आहे, हा आपला खरा स्वभाव आहे. कशातही अटॅचमेंट नाही, डिटॅच होऊन फक्त सच्चित आनंद स्वरूप होऊन राहणं, यालाच म्हणायचं मोक्ष. आणि त्या सच्चिदानंदाच्या प्राप्तीसाठी आपण हा 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. आता हा मनुष्य जन्म भेटला, याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं, मोक्ष प्राप्त करायचं, की पुन्हा अधपतित होऊन या 84 लक्ष योनींमध्ये फिरत राहायचं? चॉईस इज युअर्स, चॉईस इज युअर्स. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडीन हेची सर्व जोडी माझी, हेची सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, मला काही नको, मला फक्त काय दे, भगवंताचं नामस्मरण दे. बघा तुकोबारायांनी कसं पॉलिटिक्स केलेलं आहे, हे राजकारण आहे. कारण भगवंताचं नामस्मरण केलं की तो माणूस सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोह, निर्मोहत्व निश्चलतत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. तुकोबारा काय म्हणतात, तुम्ही मला किती वेळा जन्माला घाला, माझं काहीच म्हणणं नाही, पण तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नको. आणि भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं, अखंड नामस्मरण केलं, तर भुक्ती आणि मुक्ती म्हणजे भोग आणि मोक्ष तुमच्या घरच्या दासी होऊन जातात, तुमच्या घरच्या दासी होऊन जातात. बटक, बटिक म्हणून त्या तुमची सेवा करतात. बटिक म्हणजे काय, त्या बटिक एक शब्द आहे नाथांचा, जुना प्राकृत शब्द आहे तो. बटिक म्हणजे दासी, दासी म्हणजे भुक्ती, भोग आणि मोक्ष दोघांच्या दोघं तुमच्या घराच्या बटिक होऊन जातात. आणि हे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलं पाहिजे. प्रत्यक्ष कधी अनुभवायला येईल, जेव्हा तुम्ही सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून सद्गुरूने दिलेला नामस्मरण अखंड त्याचं चिंतन चालेल. अखंड नामस्मरण प्रत्येक श्वासाबरोबर जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल, तेव्हा हा चमत्कार घडतो. आणि हा चमत्कार घडवून आणण्यासाठी, आपल्या आयुष्यात हा चमत्कार घडण्यासाठी साधना, सेवा, सत्संग म्हणजे आपला हा चैतन्याचा मार्ग. आणि मदत फाउंडेशन किंवा आपली ही अखिल भारतीय सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज गुरुदास मंडळ ही संस्था सर्वांना प्रेरित करते. यारे यारे लहान थोर देतो मोलाविन साऱ्या वस्तू. तुका म्हणे मांडले दुकान. तुकोबारायांनी असं दुकान मांडलं की सगळं तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं, फक्त पाहिजे स्वतःमध्ये प्रामाणिकपणा. आणि तो प्रामाणिकपणा तुमच्या जवळ यावा, ती तितिक्षा तुम्हाला प्राप्त व्हावी. तुम्ही सतत या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर राहावं, नीतीने आणि धर्माने. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.